मागील 2 गुरुवारपासून साई पालखी दरम्यान विशेष बंदोबस्त ठेवला जात असून श्रींच्या पालखी दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। 15 नोव्हेंबर रोजी कथित प्रकारामुळे आरोप प्रत्यारोप झाल्याने साई संस्थानने साईंच्या पालखीसाठी नियमावलीची आखणी केली आहे। साईबाबा मंदिर ते द्वारकामाई दरम्यान मानकरी भाविक, मंदिराचे पुजारी आणि सुरक्षा रक्षक वगळताना इतरांना पालखीसोबत चालणे बंद केले। तसेच मागील गुरुवारी नियमांचे भंग करणाऱ्यांवर संस्थान प्रशासनाने प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे। संस्थानद्वारे सुरू असलेल्या या नियमावलीची मोठी चर्चा असून पोलीस बंदोबस्तात पालखी होत असल्याची टीका टिप्पणी देखील होते। मात्र धुपारतीनंतर साईंची पालखी दिसावी यासाठी प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना याचा मोठा लाभ होतोय। पूर्वी साईंच्या पालखी दरम्यान लुडबुड आणि अनावश्यक गर्दी होत असत। मात्र संस्थांनीही आचारसंहिता सुरू केल्यानंतर अगदी शिस्तीत आणि नियमात ही पालखी सुरू असून भाविक याचा लाभ घेताय। गुरुवारी होणाऱ्या पालखीसाठी आता पोलीस बंदोबस्त दिला जात असून ताटकळत बसलेल्या भाविकांना साई पालखी दर्शनाचा लाभ व्हावा हा प्रामाणिक हेतू आहे। अशा पद्धतीने साई पालखीत नियमावली कायम ठेवून शिर्डीतील ग्रामस्थ आणि भाविकांना याचा उत्तम लाभ करून द्यावा हीच अपेक्षा यापुढेही संस्थान प्रशासनाकडून असेल अशी अपेक्षा सामान्य भाविकांकडून आणि ग्रामस्थांकडून केली जाते। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।